श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 8. नरहरीच्या सासऱ्यांनी गाय आणि वासरू जावयाला भेट म्हणून पाठवून दिलं. गाय नुकतीच व्यायली होती. वासरू फक्त 4च दिवसांचं होतं. नरहरीला ते लहानग वासरू खूप आवडलं. येता जाता वासराच्या पाठीवरून तो हात फिरवायचा, गळा आणि मान खाजवायचा, वासराच्या गळ्यात गळा घालून त्याला मिठीत घ्यायचा. 15 दिवसातच वासरू उड्या मारायला लागलं. नरहरीनं दोरी सोडली की ते 4 पायांवर थुई थुई नाचायला लागायचं. नरहरीही त्याच्याबरोबर तसाच नाचायचा. वासरू एकदम गाईकडे धाव घ्यायचं. थानाला ढुशा द्यायला लागायचं. मग आजी आतून ओरडायची, "अरे, आधी त्या वासराला बांध बघू. जास्त दूध पिईल आणि ओकत बसेल." गाईला दूध भरपूर होतं. आजी नरहरीला रोज सकाळ संध्याकाळ धारोष्ण दूध प्यायला लावायची. नरहरीला ते मुळीच आवडायचं नाही. तो खळखळ करायचा, पण आजीपुढे त्याचं काहीच चालायचं नाही. नरहरी जेवायला बसला की आजी भातावर तुपाचा गोळा टाकायची. त्या तुपामुळं भात गिळगिळीत झाला की नरहरी ओरडायचा. आजी समजूत काढायची, "अरे, गाईच्या दुधा-तुपानं मेधाशक्ती वाढते. ऋषीमुनींनीच सांगून ठेवलंय. ते काय वेडे होते?" नरहरी म्हणायचा, "आजी, ऋषीमुनी वेडे नसतील, पण तू मात्र अगदी वेडी आहेस बरं." आजी त्याच्या समोर बघून हसत म्हणाली, "हो, हो, मी वेडी आहे. मुकाट्याने खाते सगळं. तोपर्यंत मी अशीच समोर उभी राहणार." नरहरीला मग नाईलाजानं ते खावं लागायचं. आजी नातवाचा हा प्रेमळ संवाद ऐकून नारायण शास्त्री मनोमन सुखावून जायचे. मनाशी म्हणायचे, आता काही नरहरीची काळजी नाही. आजी भक्कम आहे त्याला सांभाळायला. त्यांच्या मनात विचार यायचा, जनार्दन वृत्तीची कामं नीट सांभाळतो. दोन्ही मुलांचे विवाह होऊन ते संसाराला आता लागलेत आणि आता आपलं कर्तव्य संपलंय. दिवसभर जप, ध्यानधारणा यातच ते वेळ व्यतीत करायचे. एक दिवस दुपारी स्वानंद स्वामी रायगडावरून जनार्दन पंतांच्या भेटीला आले. दारात पालखी उभी राहिली. स्वानंद स्वामी पालखीतून उतरले. नारायण शास्त्री स्वानंद स्वामींना नेहमी वाकून नमस्कार करायचे. पण पण आज काही वेगळंच घडलं. नारायण शास्त्री एका आवेगानं पुढे आले. दारातच स्वामींच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. मुसमुसत त्यांनी स्वामींच्या पायाला घट्ट मिठी मारली. स्वानंद स्वामी त्यांच्या पाठीवर नुसतेच हात फिरवीत राहिले. नारायण शास्त्री उठेनात, तेव्हा स्वानंद स्वामींनी त्यांच्या दंडाला धरून उठवलं, कडकडून मिठी मारली. नारायण शास्त्री अत्यंत भाव व्याकुळ झाले होते. स्वानंद स्वामी सुद्धा गंभीर दिसत होते. दोघेही आतल्या खोलीत गेले. त्यांनी दार आतून लावून घेतलं. बराच वेळ दोघांचं एकांतात संभाषण झालं. स्वानंद स्वामी दार उघडून बाहेर आले, तेव्हा त्यांचा चेहरा अधिकच गंभीर झाला. समोर उभ्या असलेल्या जनार्दन पंतांना ते म्हणाले, आत ध्यानाला बसलेत, बसू दे त्यांना, तसंच थोडा वेळ. स्वानंद स्वामींनी खोलीचं दार बाहेरून ओढून घेतलं. नरहरीला समजेना, आज आपले वडील असे भाव व्याकुळ का झालेत? काही मोठं अरिष्ट येणार आहे का काय? त्याची त्यांना चाहूल लागलीये का? बंद दरवाजा आड त्यांनी स्वानंद स्वामींना काय सांगितलं असेल? त्या दिवशी रात्री स्वानंद स्वामी नरहरीशी बराच वेळ बोलत बसले. आज ते खूपच गंभीर दिसतायत असं नरहरीला वाटलं. स्वामी म्हणाले, आहे त्या परिस्थितीत सुख मानून समाधानानं राहता आलं पाहिजे. इष्ट घडो वा अनिष्ट घडो, काहीही होवो, आनंद नाही, विषाद नाही. प्रिय वस्तूची प्राप्त झाली तरी हर्ष नाही, अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली तरी खिन्नता नाही. प्रिय वस्तूची प्राप्ती झाली तरी हर्ष नाही, अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली तरी खिन्नता नाही. पाऊस पडला काय, ऊन पडलं काय, समुद्राला ते सारखंच असतं. हानी, लाभ, प्रिय, अप्रिय, अनुकूल, प्रतिकूल काहीही घडलं तरी समुद्रासारखं समचित्त गंभीर राहिलं पाहिजे. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे असं एकनाथ महाराज म्हणतात, ते साधलं पाहिजे. नरहरीला वाटलं, स्वानंद स्वामींनी आजच्या उपदेशामध्ये जीवनात आता काही अनिष्ट येणार आहे का काय हे सुचवलं असेल का? काहीच कळेना. तो बावरून गेला, विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी स्वामी रायगडाला परत जायला निघाले.
त्यांना निरोप देताना नारायण शास्त्रींच्या मुखावर अनेक भावनांचा संमिश्र कल्लोळ उठला होता. व्याकुळता, समाधान, तृप्तीची भावना, दुःख, आर्तता, विमनस्कपणा. हे दृश्य पाहून नरहरी भयचकित झाला. स्वानंद स्वामींचा निरोप घेताना आजच भावनांचा हा कल्लोळ का? त्याला काहीच कळेना. तो बावचळून जाऊन वडिलांच्या मुखाकडे पाहत राहिला. आपल्या हृदयात एक अनामिक हुरहुर उफाळून आलीये, पण ही हुरहुर कशाची हे त्याला काही कळेना. 3-4 दिवस गेले. नारायण शास्त्रींनी पहाटे उठून ध्यानधारणा केली आणि ते परत अंथरुणावर येऊन झोपले. दिवस उजाडला, ऊन वर आली, पण नारायण शास्त्री झोपलेलेच होते. सत्यभामाबाई काळजीच्या स्वरात जनार्दन पंतांना म्हणाल्या, अजून शास्त्री बुवा उठले नाहीत रे, जरा बघ, ज्वर-बीर आला की काय? जनार्दन पंत पित्याजवळ गेले. 4-5 हाका मारल्या, पण उत्तर येईना. तेव्हा जनार्दन पंतांनी नारायण शास्त्रींच्या कपाळावर हात ठेवला. एकदम थंड गार लागलं. जनार्दन पंत चमकले. त्यांनी शेजारच्या आप्पा शास्त्रींना बोलावून घेतलं आणि करमळकर वैद्यांनाही तातडीनं निरोप धाडला. शास्त्री बुवांना तसं झोपलेलं पाहून आप्पा शास्त्री एकदम गंभीर झाले. ते काहीच बोलेनात. एवढ्यात करमळकर वैद्य आले. त्यांनी नाडी पाहिली आणि ते गंभीरपणे जनार्दन पंतांना म्हणाले, ही साधी निद्रा नाही, चिरनिद्रा आहे. शास्त्री बुवा आपल्याला आता कायमचे सोडून गेले. झोपेतच मृत्यू आलेला दिसतोय. जवळच उभ्या असलेल्या नरहरीची दृष्टी पित्याच्या मुखाकडे वळली. नारायण शास्त्रींचा चेहरा शांत तेजस्वी दिसत होता. ध्यानात मग्न झालेल्या तपस्वी पुरुषाच्या मुखमंडळासारखा तो दिसतोय, असं नरहरीला वाटलं. घरावर एकदम मृत्यूची अवकळा पसरली. स्त्रियांच्या रडण्याचा कोलाहल उठला. शेजारी पाजारी जमा झाले. जनार्दन पंतांना आता शोक आवरत नव्हता. शास्त्रविधीप्रमाणे जनार्दन पंतांनी पित्याच्या देहाला अग्नी दिला. पंचक्रोशीतले शेकडो लोक अंत्ययात्रेला आले होते. श्रीराम समर्थ श्रीराम.